ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स. काय पाहणार आहोत? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स. लक्षात घ्या बेटा, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फिनॉल कसे तयार करायचे हे पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की फिनॉल पासून काय भेटते किंवा फिनॉलवर जर आपण केमिकल रिॲक्शन केल्या तर फिनॉल कोणत्या प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टीज देऊ शकते. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, जर आपण फिनॉलच्या केमिकल रिॲक्शन्स और केमिकल प्रॉपर्टीज जर स्टडी करतो म्हणलो तर पहा बेटा, केमिकल प्रॉपर्टीजलाच केमिकल रिॲक्शन्स ऑर मध्ये नाव, केमिकल प्रॉपर्टीजलाच केमिकल रिॲक्शन्स ऑफ फिनॉल, केमिकल प्रॉपर्टीजलाच केमिकल रिॲक्शन्स सुद्धा म्हणतात. तर लक्षात घ्या बेटा, जर आपण फिनॉल जर गृहीत धरला तर फिनॉल 3 कॅटेगरीच्या केमिकल रिॲक्शन्स देते. काय बेटा? फिनॉल 3 कॅटेगरीच्या केमिकल रिॲक्शन. पहा, हा एक फिनॉल आहे. काय बेटा? हा फिनॉल आहे. ओ दिस इज अ फिनॉल मॉलिक्यूल. ओके, जर समजा आपण फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करतो म्हणलं तर फिनॉल किती प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स देते? 3. पहिल्या कॅटेगरीच्या जे केमिकल रिॲक्शन आहे त्यामध्ये सगळं OH ग्रुप, फिनॉलिक OH ग्रुपवर रिॲक्शन्स होतील. म्हणजे ए कॅटेगरीच्या रिॲक्शन सगळ्या इथं होतील, आहे की नाही, फिनॉलिक OH ग्रुपवर, आहे की नाही. म्हणजे या OH ग्रुपवर पहिल्या कॅटेगरीमध्ये जेवढे रिॲक्शन्स येतील ते, आहे की नाही, फिनॉलिक OH ग्रुपवर होतील. ओके, दुसऱ्या कॅटेगरीच्या जे रिॲक्शन्स असतात ते म्हणजे रिॲक्शन्स ऑन बेन्झीन रिंग, आहे की नाही. म्हणजे या फिनॉल आहे ना, या फिनॉलच्या फक्त बेन्झीन रिंगवर म्हणजे बेन्झीन रिंगच्या भागावरच रिॲक्शन होतं. दुसऱ्या कॅटेगरीच्या रिॲक्शन्स ऑन बेन्झीन रिंग. ओके, म्हणजे या बेन्झीन रिंगवरच रिॲक्शन्स होतील बेटा, आहे की नाही, दुसऱ्या कॅटेगरीचे रिॲक्शन. आता तुम्ही म्हणाल तिसऱ्या कॅटेगरीच्या रिॲक्शन जे की स्पेशल रिॲक्शन्स म्हणून ओळखले जातात. बेटा, या स्पेशल रिॲक्शन्स मध्ये काही नेम रिॲक्शन असतात. काय असतात बेटा? नेम रिॲक्शन्स. काय असतात? नेम रिॲक्शन. बेटा, नेम म्हणजे काय? नेम म्हणजे सायंटिस्टचं नाव. ओके, ज्या रिॲक्शन सायंटिस्टच्या नावाने ओळखल्या जातात त्यांना नेम रिॲक्शन्स म्हणतात. त्या नेम रिॲक्शन्स आणि बाकीच्या काही रिॲक्शन्स हे स्पेशल कॅटेगरी ऑफ फिनॉल मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. चला तर मग आपण एकेकाने सर्व कॅटेगरी डिस्क्राईब करूया. ओके, हे व्यवस्थित आराखडा तुम्ही नोट करा. ओके, चला तर बेटा, रिॲक्शन्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल मधली आपण पहिल्या कॅटेगरीच्या रिॲक्शन्स पाहणार आहोत. रिॲक्शन्स ऑफ फिनॉलिक OH ग्रुप म्हणजे OH ग्रुपवर होणाऱ्या सर्व रिॲक्शन्स. ओके, तर ही एक कॅटेगरी आहे आपली. तर एकेकाने या एक कॅटेगरी मधली आपण रिॲक्शन्स पाहूया. ओके, तर याच्यातली पहिली रिॲक्शन्स दिलेली आहे बेटा, रिॲक्शन्स विथ अल्कली मेटल्स ऑर अल्कली. काय म्हणली बेटा? पहिली रिॲक्शन दिलेली आहे रिॲक्शन्स विथ अल्कली मेटल्स. काय बेटा? अल्कली मेटल्स आर काय बेटा? अल्कली. ओके, पहा बेटा, लक्षात घ्या बेटा. आता तुमच्या मनात आला असेल पहिला प्रश्न, व्हॉट इज मीन बाय अल्कली मेटल्स अँड व्हॉट आर अल्कलीज. ओके, अल्कली मेटल्स म्हणजे द फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट, Okay, first group elements in the modern periodic tables are called as alkali metal. For examples, मग फर्स्ट ए ग्रुप कोणता आहे बेटा? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम, फ्रान्सियम. ओके, रुबिडियम, सीजियम, फ्रान्सियम. These are called as alkali metals. Okay, these are called as alkali metals. First group elements are called as alkali metals. And what is mean by alkali बेटा? बेटा, अल्कली म्हणजे वॉटर सॉल्युबल बेस. ओके, आर कॉल्ड ॲज अल्कली. काय म्हणलं बेटा? वॉटर सॉल्युबल बेसेस आर कॉल्ड ॲज अल्कली. ओके, वॉटर सॉल्युबल बेसेस आर कॉल्ड ॲज अल्कलीज. जे बेस पाण्यात चांगल्या प्रकारे सोल्युबल होतात त्यांना अल्कली असं म्हणतात. आणि या अल्कलीचे एक्झाम्पल कोणते बेटा? लिथियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अल्कली. ओके, हे काय आहेत बेटा? LiOH, NaOH, KOH. हे काय आहेत बेटा? बेसेस आहेत. काय आहेत बेटा? ओके, आणि हे बेसेस जसं की NaOH, KOH, LiOH
हे पाण्यात सोल्युबल होतात. काय होतं तर पाण्यात सोल्युबल होतं, म्हणून यांना अल्कली म्हणलेलं आहे. आणि दुसरं मेन यांना अल्कली म्हणायचं कारण काय, कारण हे अल्कली मेटल्सचे बेसेस आहेत. पहा सोडियम पोटॅशियम लिथियम, पहा सोडियम पोटॅशियम लिथियम आहे की नाही, सॉरी लिथियम सोडियम पोटॅशियम, हे काय आहेत बेटा अल्कली मेटल्स आहे. मग या अल्कली मेटलचे हायड्रॉक्साईड काय असतात, बेसेस असतात, आणि हे बेस पाण्यात सोल्युबल होतात, म्हणून त्यांना अल्कली म्हणण्यात आलेलं आहे. मग अशा अल्कली मेटल सोबत आणि अल्कली सोबत फिनॉलची काय रिॲक्शन होईल ते बघूया आपण. चला आहे की नाही, पहा लक्षात घ्या. इथं लिहू का डायरेक्ट मी, पहा हे मोडावं लागेल, आहे की नाही, हे मोडावं लागेल बेटा. चला, जर समजा आपण फिनॉल घेतला आहे की नाही, जर समजा आपण फिनॉल घेतला, या फिनॉलवर मी सोडियमची रिॲक्शन केली आहे की नाही, या फिनॉलवर 2 मॉलिक्यूल फिनॉल लागतील, 2 मॉलिक्यूल सोडियमचे लागतील. ओके, तर काय होईल बेटा, जर आपण फिनॉलची रिॲक्शन, हे 2 आहे बरं, हा 2 आहे, जर समजा आपण 2 फिनॉल मॉलिक्यूलची रिॲक्शन 2 सोडियम मॉलिक्यूल सोबत केली, तर आपल्याला जो हायड्रोजन आहे ना, हा हायड्रोजन उडून जाईल बेटा. म्हणजे या गोष्टीचा अर्थ काय व्हायला, की जर समजा आपण रिॲक्टिव्ह मेटल सोबत फिनॉलची रिॲक्शन केली, तर फिनॉलमधला हायड्रोजन गॅस उडून जातो, हा हायड्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये उडून जातो आणि आपल्याला सोडियम फिनॉक्साईड मिळतो. याचा अर्थ असा होतो बेटा, फिनॉलमधला हा हायड्रोजन ॲसिडिक नेचरचा आहे. काय आहे, ॲसिडिक नेचर. जर समजा फिनॉलमधला हा हायड्रोजन ॲसिडिक नेचरचा नसता तर उडला नसता. पहा मी लिहितोय, लक्षात घ्या. When phenols are treated with sodium metal, it gives corresponding sodium phenoxide. काय बेटा, सोडियम फिनॉक्साईड, सोडियम फिनऑक्साईड. ओके, मी शक्यतो कंपाऊंडचे नाव खाली लिहित नाही बेटा, कारण सिंपल नेम आहेत, इतके काय अवघड नाही आहे. ओके, पहा सोडियम फिनॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व. ओके, दिस इज फिनॉल. म्हणजे हा हायड्रोजन गॅसच्या स्वरूपात उडला, म्हणजे याचा अर्थ काय होतो, दिस हायड्रोजन इज ॲसिडिक इन नेचर. ओके, इन सेम मॅनर वी टेक NaOH. काय NaOH, जर समजा आपण इथे NaOH घेतला, हे फिनॉल, जर समजा आपण सेम फिनॉलची रिॲक्शन NaOH सोबत केली बेटा, तर हा ONA इथं लागेल आणि हा OH. ओके, आणि हा OH निघून जाईल. शक्यतोवर हा H, ओके आपण असं म्हणू शकतो, शक्यतोवर हा H आणि हा OH, हा H आणि हा OH मिळून H2O निघून जाईल. काय निघून जाईल, आणि हा O इथला सोडियमला इथं अटॅच व्हावं लागेल, आहे की नाही, या ऑक्सिजनला हा सोडियम अटॅच होईल. In both the reaction we get sodium phenoxide as a product. Okay, this is the reactions of alkali metals with phenols as well as alkali with phenol. काय भेटणार, दोघातही सेम प्रॉडक्ट, सोडियम फिनॉक्साईड. पहा नाव लिहितो, सोडियम फिनॉक्साईड. Okay, this is the first reaction in first category of phenol, that is the reactions of phenolic OH group. पहा बेटा, रिॲक्शन फक्त एवढ्या भागावर झाली, म्हणून ही रिॲक्शन या कॅटेगरीमध्ये येते. ओके, चला आता सेकंड नंबरची रिॲक्शन आहे बेटा, रिॲक्शन म्हणजे एक प्रकारची रिडक्शन रिॲक्शन मानली जाते, ती आहे रिॲक्शन विथ झिंक. ओके, रिॲक्शन विथ झिंक. ओके बेटा, चला तर नेक्स्ट रिॲक्शन आहे बेटा रिॲक्शन्स विथ झिंक डस्ट. ओके, जर आपण फिनॉलची रिॲक्शन झिंक म्हणजे झिंकचं पावडर त्याची डस्ट केली, ओके झिंकचं पावडर केलं म्हणजे त्याची डस्ट गोळा केली, त्या झिंक डस्टला आपण फिनॉलवर टाकलं तर काय रिॲक्शन होईल. ओके, जर समजा आपण फिनॉल घेतला बेटा, काय भेटला, ओके जर समजा आपण फिनॉलला कोणासोबत जर समजा आपण फिनॉलची रिॲक्शन कोणासोबत केली बेटा, झिंक डस्ट सोबत केली. जर फिनॉलची रिॲक्शन झिंक डस्ट सोबत केली, लक्षात घ्या बेटा, झिंक डस्ट इज रिड्यूसिंग एजंट. काय बेटा, रिड्यूसिंग एजंट.
झिंक डस्ट एक प्रकारचा रिड्युसिंग एजंट आहे आणि रिड्युसिंग एजंट काय करत असते, मॉलिक्यूलमधून ऑक्सिजन बाहेर काढते. ओके, मग हा हायड्रोजन बघा, हा ऑक्सिजन आहे की नाही निघून जाते आणि हा हायड्रोजन या बेन्झिनच्या कार्बनला अटॅच होते, म्हणजे सरळ आपल्याला फिनॉल पासून बेन्झिन मिळणार. ओके, काय मिळणार? ओके, तर हा ऑक्सिजन कोणासोबत गेला, या झिंक सोबत गेला. काय भेटला बेटा आपण? झेडीएन. काय मिळाला आपल्याला? झेडीएनओ ॲज अ बाय प्रॉडक्ट, झिंक ऑक्साईड. म्हणजे पहा लक्षात घ्या, या मॉलिक्यूलमधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला. लॉस ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज रिडक्शन. लॉस ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज रिडक्शन. रिडक्शन म्हणजे हायड्रोजनचं ॲडिशनच नाही, ऑक्सिजनचा लॉस म्हणजे सुद्धा रिडक्शनच होतो बेटा. पहा 3 नंबरची रिॲक्शन आहे बेटा या कॅटेगरीमधली. पहा ही सेकंड झाली, या ए नंबरच्या कॅटेगरीमधली फर्स्ट रिॲक्शन, ही सेकंड रिॲक्शन, आता थर्ड रिॲक्शन. पहिली रिॲक्शन कोणती? रिॲक्शन्स विथ अल्कली मेटल्स ऑर अल्कली, आहे की नाही, त्यामध्ये आपल्याला सोडियम फिनॉक्साईड प्रॉडक्ट भेटला होता. ही सेकंड. आता पाहणार आहोत थर्ड, रिॲक्शन्स विथ अमोनिया. काय? रिॲक्शन्स विथ अमोनिया. अमोनिया म्हणजे काय बेटा? NH3. NH3 म्हणजे काय बेटा? अमोनिया. ओके, जर समजा आपण अमोनिया सोबत कोणाची रिॲक्शन केली, जर समजा आपण अमोनिया सोबत कोणाची रिॲक्शन केली, फिनॉलची, काय भेटेल आपल्याला? ॲनिलीन भेटेल. ओके, सोपी रिॲक्शन आहे बघा. जर समजा आपण प्लस जर समजा आपण फिनॉल सोबत अमोनियाची रिॲक्शन केली, जर समजा आपण फिनॉल सोबत अमोनियाची रिॲक्शन केली, तर काय होईल बेटा? आपल्याला ॲनिलीन भेटेल. पण या रिॲक्शनमध्ये आपल्याला कोण लागेल? अनहायड्रस ZnCl2 कॅटॅलिस्ट लागेल. ओके, ही रिॲक्शन 675 केल्विन टेम्परेचरला होईल. 675 केल्विन टेम्परेचरला होईल. पहा कसं होणार बेटा? या रिॲक्शनमध्ये NH2 आहे ना, हा बेन्झिन रिंगला अटॅच होईल, प्लस H2A इज अ ब्रॉड प्रोडक्ट. ओके, पहा लक्षात घ्या कसं होणार? NH3, पहा याला आपण असंही लिहू शकतो, NH, हा OH आणि H2O वॉटर निघून गेला आणि हा N या कार्बनला अटॅच झाला ॲनिलीन तयार. ओके, या कंपाऊंडचं नाव आहे ॲनिलीन. अनिल नाही, ॲनिलीन. ओके, पहा, तर ही झाली बेटा थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. ओके, आता आपण चौथी मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल पाहणार आहोत, जे की फिनॉलची रिॲक्शन ॲसिटिल क्लोराईड सोबत आणि ॲसिटिक अनहायड्राईड सोबत होणार. त्या चौथ्या नंबरच्या रिॲक्शनला असायलेशन रिॲक्शन म्हणतात. तोपर्यंत हे लिहून घ्या. ओके, ओके, चला तर बेटा आपण आता चौथी रिॲक्शन पाहणार आहोत. ओके, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स. ओके, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉलमध्ये आपण ए कॅटेगरी पाहणार. ए कॅटेगरी पाहायलो. ओके, त्या 8 कॅटेगरीमध्ये आपण आतापर्यंत 3 रिॲक्शन पाहिल्या. आता पाहणार आहोत चौथी, रिॲक्शन्स ऑफ फिनॉल विथ ॲसिटिल क्लोराईड अँड ॲसिटिक अनहायड्राईड. पहिले तर मी तुम्हाला ॲसिटिल क्लोराईड आणि ॲसिटिक अनहायड्राईडचं स्ट्रक्चर सांगतो बेटा. लक्षात घ्या, ॲसिटिल क्लोराईड म्हणजे काय बेटा? ॲसिटिल क्लोराईड हा असाइल क्लोराईडचा पार्ट आहे. ओके, या रिॲक्शनला ऑरमध्ये असायलेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हणतात, असायलेशन ऑफ फिनॉल. का म्हणतात पहा, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगेल या रिॲक्शनला असायलेशन का म्हणतात. रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला आपोआपच कळेल याला असायलेशन का म्हणतात. ओके, पहा, ॲसिटिल क्लोराईड म्हणजे काय असते हे बघा, CH3 C डबल बॉन्ड O. ओके, नुसता CH3 C डबल बॉन्ड O एवढा ग्रुप म्हणजे याला ॲसिटिल ग्रुप म्हणतात. काय म्हणतात? हे ॲसिटिल ग्रुप आहे. जसं R म्हणजे अल्किल ग्रुप, CH3 म्हणजे मिथिल ग्रुप, आहे की नाही, C2H5 म्हणजे इथिल ग्रुप, आहे की नाही, तसं CH3 C डबल बॉन्ड O डॅश म्हणजे ॲसिटिल ग्रुप. ओके, ॲसिटिल ग्रुप. जर या ॲसिटिल ग्रुपला आपण Cl अटॅच केला तर याचं नाव काय होईल बेटा? ॲसिटिल क्लोराईड. जसं मिथिलला आपण Cl अटॅच केला, मिथिल क्लोराईड होती ना, तसं ॲसिटिलला क्लोरीन अटॅच केला, ॲसिटिल क्लोराईड होणार. ओके, आता आहे की नाही, ॲसिटिक अनहायड्राईड म्हणजे काय बेटा? पहा लक्षात घ्या. जर समजा आपण CH3, पहा लक्षात घ्या बेटा, पहिले तर अनहायड्राईड ग्रुप काय असते ते लक्षात घ्या. C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O, आहे की नाही.
या ग्रुपला अनहायड्राइड ग्रुप म्हणत असतात बेटा. हा जो ग्रुप आहे ना, या ग्रुपला अनहायड्राइड ग्रुप म्हणत असतात. या अनहायड्राइड ग्रुपच्या इकडं मी CH3 लावला आणि इकडं सुद्धा मी CH3 लावला, तर या कंपाऊंडचं नाव होईल बेटा ऍसिटिक अनहायड्राइड. काय होणार बेटा? अनहायड्राइड. काय म्हणलं मी? ओके, काय म्हणलं लक्षात घ्या. हा अनहायड्राइड ग्रुप आहे. हा नुसता काय? अनहायड्राइड ग्रुप आहे. जर या अनहायड्राइडला मला ऍसिटिक अनहायड्राइड बनवायचा असेल तर याला इथं मिथिल ग्रुप लावल, इथं मिथिल ग्रुप लावावं लागेल, है ना. मग काय होईल? ऍसिटिक अनहायड्राइड. ओके, तर अशा ऍसिटिक क्लोराईडची आणि ऍसिटिक अनहायड्राइडची फिनॉल सोबत काय रिॲक्शन होईल ते आपल्याला बघायचं आहे. चला बघूया. ओके, पहा लक्षात घ्या बेटा. जर समजा मी फिनॉल घेतला, ओके, जर समजा मी फिनॉल घेतला, ओके, बघा इथं सुद्धा मी फिनॉल घेतला. ओके, इथं सुद्धा मी काय घेतलं बेटा? फिनॉल घेतला. इथं घेतलं बेटा CH3 C डबल बॉन्ड O Cl. इथं घेतलं बेटा मी ऍसिटिल क्लोराईड. काय घेतलं? ऍसिटिक क्लोराईड. आणि बेटा मी इथं घेतलं ऍसिटिक अनहायड्राइड. काय घेतलं बेटा? CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. ओके, CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O, आहे ना. जर समजा आपण फिनॉलची रिॲक्शन ऍसिटिक क्लोराईड आणि ऍसिटिक अनहायड्राइड सोबत केली, पहा ऍसिटिक क्लोराईड हे, ऍसिटिक अनहायड्राइड हे आहे. ओके, तर आपल्याला या रिॲक्शनमध्ये असायलेशन प्रॉडक्ट भेटेल. काय म्हणलं मी? असायलेशन प्रॉडक्ट मिळेल. कसा? पहा लक्षात घ्या. ओके, इथला H आणि इथला Cl मिळून HCl निघून जाईल. इथला H आणि हा एवढा ग्रुप मिळून ऍसिटिक ऍसिड म्हणून निघून जाईल. ही रिॲक्शन आहे की नाही बेटा? पायरिडीनच्या प्रेझेन्समध्ये होईल. ही रिॲक्शन ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये होईल आणि दोन्ही रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट सेम मिळणार. बाय प्रॉडक्ट बदलणार. पहा, हा CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप ऍसिटिल ग्रुप आहे. ज्या रिॲक्शनमध्ये ऍसिटिल ग्रुप इन्सर्ट होतो तशा रिॲक्शनला असायलेशन रिॲक्शन म्हणतात. कुठं? या ऑक्सिजनला हा कार्बन अटॅच होतो. हा कार्बन बरं, ओके, कारण हा बॉन्ड ब्रेक व्हायला नाही, या कार्बन मधला आणि या क्लोरीन मधला हा बॉन्ड ब्रेक व्हायला नाही, म्हणजे हा कार्बन या ऑक्सिजनला जुडेल. हा जुडणार नाही, लक्षात ठेवा. इथं हा कार्बन जुडेल कारण हा बॉन्ड ब्रेक व्हायला ना. ओके, पहा लक्षात घ्या. ओके, तर या कंपाऊंडचं नाव काय होईल बेटा आणि इथल्या कंपाऊंडचं नाव काय? सेम राहील. पहा लक्षात घ्या. पहा लक्षात घ्या. C डबल बॉन्ड O CH3. पहा, C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3. ओके, आलं. तर अशा प्रकारे हे बाय प्रॉडक्ट निघून गेले. पहा, इथं कोण निघाला बाय प्रॉडक्ट? HCl. इथं CH3 COOH निघाला बेटा. ओके, प्रॉडक्टचं नाव काय होईल? हे फिनिल रिंग आहे ना, फिनिल आहे ना. हे एवढा जो ग्रुप आहे ना ऍसिटेड ग्रुप आहे. हे एवढा जो ग्रुप आहे ना याला ऍसिटेड ग्रुप म्हणायचं. काय म्हणायचं? ऍसिटेड. बेंझिन रिंगला काय म्हणतात? फिनिल रिंग. मग काय नाव होईल? फिनिल ऍसिटेट. ओके, फिनिल ऍसिटेट. ओके, तर अशा प्रकारे हे चौथी रिॲक्शन झाली बेटा. ओके, चौथी रिॲक्शन ऑफ फिनॉलिक OH ग्रुप. चला, काय भेटलं यामध्ये प्रॉडक्ट? फिनिल ऍसिटेट. चला, नेक्स्ट रिॲक्शन कोणती आहे बेटा? रिॲक्शन्स विथ बेन्झॉइल क्लोराईड. काय बेटा? रिॲक्शन्स विथ बेन्झॉइल क्लोराईड. पहा लक्षात घ्या बेटा.
ओके, 5व्या नंबरची रिॲक्शन बेटा, रिॲक्शन विथ बेन्झॉइल. ओके, लक्षात घ्या बेटा. तुम्ही म्हणसाल हे बेन्झॉइल क्लोराईड आहे, पहा लक्षात घ्या. बेन्झॉइल क्लोराईड म्हणजे पहिले तुम्हाला बेन्झॉइल ग्रुप लक्षात घ्यावा लागेल, आहे की नाही. जसं आर म्हणजे अल्किल ग्रुप, आहे की नाही. CH3 C डबल बॉन्ड O म्हणजे ॲसिटिल ग्रुप. तसंच बेन्झॉइल ग्रुप म्हणजे काय पहा लक्षात घ्या. बेन्झॉइल ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड O अशी बेन्झिन रिंग, आहे की नाही. बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O ग्रुप, या ग्रुपला बेन्झॉइल ग्रुप म्हणतात. काय म्हणतात बेटा, या ग्रुपला बेन्झॉइल ग्रुप म्हणतात. जर या बेन्झॉइल ग्रुपला मी इथं Cl लावला तर याचं नाव होईल बेन्झॉइल क्लोराईड. काय होईल, बेन्झॉइल क्लोराईड. बेन्झॉइल क्लोराईड. अशा बेन्झॉइल क्लोराईडची फिनॉल सोबत रिॲक्शन केल्यावर काय होईल बेटा. ओके, या रिॲक्शनला बेन्झॉइलेशन रिॲक्शन म्हणलं तरी चालते, आहे की नाही. या रिॲक्शनला बेन्झॉइलेशन रिॲक्शन म्हणलं तरी चालते. ओके, पहा लक्षात घ्या मी काय म्हणत आहो बेटा. पहा, जर समजा फिनॉल, आहे की नाही, ओके, पहा लक्षात घ्या. जर समजा आपण काय केलं बेटा, फिनॉल सोबत आपण काय केलं, इथं NaOH टाकला, आहे की नाही. तर काय होईल, या फिनॉलची बेन्झॉइल क्लोराईड सोबत कशी रिॲक्शन होईल, हा HCl निघून जाईल, आणि हा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच होईल इथं. ओके, आहे ना, हा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच होईल. चला तर मग पाहूया प्रॉडक्ट काय होईल. पहा, फिनिल रिंग ऑक्सिजन बॉन्ड, कोणाला कार्बन मिळेल, या कार्बनला. C डबल बॉन्ड O, बेन्झिन रिंग अशी लिहितो मी इकडं. पहा लक्षात घ्या, हे बेन्झिन रिंग ऑक्सिजन C डबल बॉन्ड O, आहे की नाही. बेन्झिन रिंग ऑक्सिजन C डबल बॉन्ड O, आहे की नाही. आणि पुन्हा इथं काय, बेन्झिन रिंग. लक्षात घ्या. तर हे जे एवढा ग्रुप आहे याचं नाव बेन्झोएट होते. काय होते, बेन्झोएट. या एवढ्या ग्रुपचं नाव काय होते, फिनिल रिंग C डबल बॉन्ड O. या एवढ्या ग्रुपचं नाव आहे बेटा बेन्झोएट. आणि ही कोणती रिंग आहे, फिनिल रिंग. बेन्झिनची रिंग म्हणजे पहा लक्षात घ्या, फिनिल रिंग म्हणजे एखाद्या गोष्टीला अटॅच असलेली बेन्झिन रिंग. पहा, या ऑक्सिजनला बेन्झिन रिंग अटॅच आहे म्हणजे याला फिनिल रिंग म्हणायचं. मग काय होईल, फिनिल बेन्झोएट. ओके, तर ही झाली बेटा रिॲक्शन्स विथ बेन्झॉइल क्लोराईड. ओके, नेक्स्ट रिॲक्शन काय आहे बेटा, हां, रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. इंटरेस्टिंग रिॲक्शन. हां, रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय बेटा, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ओके, RMgX, अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट, आहे की नाही. जर या आरच्या जागी मी समजा मिथिल ग्रुप घेतला आणि एक्सच्या जागी मी Br घेतला, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, आहे की नाही, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. जर समजा आपण अशा ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन कोणासोबत केली, फिनॉल सोबत, तर काय होईल बेटा. पहा लक्षात घ्या, जर समजा आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन कोणासोबत केली, फिनॉल सोबत, तर काय होईल. पहा लिहितो मी इथं, हे फिनॉल मॉलिक्यूल आहे. काय बेटा, फिनॉल मॉलिक्यूल. जर समजा फिनॉल मॉलिक्यूलची रिॲक्शन आपण कोणासोबत केली, CH3 Mg Br. लक्षात घ्या बेटा, तर आपल्याला इथं CH3H हे बाय प्रॉडक्ट निघून जाईल. म्हणजे इथं आपल्याला हायड्रोकार्बन भेटणार बेटा, आहे की नाही. CH3 आणि H, आहे की नाही, हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन मिळणार. आणि हा MgPr या ऑक्सिजनला अटॅच होणार. ओके, पहा काय प्रॉडक्ट भेटणार आपल्याला. ही रिॲक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होती. ही रिॲक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होती. ओके, पहा लक्षात घ्या.
काय बनणार CH3H मिथेन ओके पहा प्लस फिनिल रिंग नाही O MgBr आहे की नाही फिनिल रिंग O MgBr आहे की नाही काय होईल याचं हे मिथेन प्रॉडक्ट मिळालं आपल्याला तर ज्या वेळेस आपण फिनॉलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली तर आपल्याला काय मिळणार बेटा आपल्याला मिळणार मिथेन म्हणजे हे हायड्रोकार्बन आहे कोण होईल हायड्रोकार्बन जर समजा आपण इथं काय घेतलं असतं C2H5 तर इथं आपल्याला काय मिळालं असतं C2H5 हे काय होईल इथेन आहे की नाही इथेन काय आहे बेटा हायड्रोकार्बनच आहे मिथेन काय हायड्रोकार्बन आहे म्हणजे जर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आपण कोणासोबत केली फिनॉल सोबत किंवा फिनॉलची रिॲक्शन कोणासोबत केली ग्रिग्नार्ड रिएजंट तर आपल्याला काय मिळणार HC हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन भेटू शकते किंवा दुसरा कोणता हायड्रोकार्बन मिळू शकते आहे की ना मिथेन इथेन प्रोपेन काही मिळू शकते इथं तुम्ही कोणता अल्किल मॅग्नेशियम हायलाइड कोणता घेतला त्यावर ते डिपेंड आहे ओके तर ही झाली बेटा 6वी रिॲक्शन ओके चला तर इथं आपल्या पहिल्या कॅटेगरीच्या रिॲक्शन बेटा काय 6 आहे वाटते ओके यस 6 रिॲक्शन आहे बेटा ओके तर इथं आपल्या ए कॅटेगरीच्या रिॲक्शन संपल्या म्हणजे रिॲक्शन्स ऑफ फिनॉलिक OH ग्रुप पहा लक्षात घ्या फक्त OH ग्रुपवर होणाऱ्या म्हणजे फिनॉलच्या हे OH आहे ना OH ग्रुपवर होणाऱ्या रिॲक्शन पाहिल्या आपण आणि त्या रिॲक्शन किती आहेत बेटा 6 1 2 3 4 5 6 रिॲक्शन बघितले आपण ओके आता आपण बी नंबरची कॅटेगरी पाहणार त्या कॅटेगरीमध्ये आपण आहे की ना या रिंगवर बेन्झीन रिंग आहे ना या बेन्झीन रिंगवरच रिॲक्शन होणार या OH ग्रुपला धक्काही लागणार नाही ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहोत ओके तोपर्यंत हॅव अ नाईस डे टू ऑल